हॅलो नमस्कार मंडळी, मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। हे बघा, छान सुंदर अशी सकाळ सकाळची देवपूजा झाली आहे। देवपूजा बघू शकता तुम्ही, मस्त असं देवपूजा केली। मी देवपूजा कसं करायची म्हणून दररोजची मी करते आणि कसं छान बक्कळ फुलं असले ना प्रसन्न वाटते। माझ्याकडं हे जास्वंद आहे, 2, 3, 4 नमुन्याची जास्वंद आहे, अशी वेगवेगळे नमुन्याची जास्वंद ठेवले मी, फुलं ठेवले, दिवा धूप दीप अगरबत्ती लावलं ना मन पण प्रसन्न वाटतं, घर पण प्रसन्न वाटतं, घरामध्ये वातावरण चांगलं मस्त असं होतं, नकारात्मक जाते, सकारात्मक ऊर्जा येते घरामध्ये, चांगली वाईट शक्ती जाते, चांगली शक्ती घरामध्ये येते असं म्हणलं जातं। मग त्याच्यामुळं तसं करायचं। मग मी 2-3 देवाला गेले होते, माहूरगडला पण गेले होते, खंडोबालाही गेलेला असं प्रसाद होता, ते प्रसाद सोडवायचं होतं, परड्या भरायच्या होत्या। मग त्याच्यामुळं मी सगळ्या असंही परड्या आणले, परड्या सकाळची देवपूजा करून स्वयंपाक करून मग हे बघा छान असे परड्या भरते। आमचे कसं बसले ते काळू बाळू म्हणा किंवा खिलाऱ्या बैलाची जोडी म्हणा, आमची छान असं मस्त बसल्याची, माझे तोलू मोलू गोलू ढवळ्या पोळ्या छान असं बसले। तर परडीचा तिची मम्मी परडी भरती आहे, परड्या भरायला ते आराधना मावशी आल्या तर मग बसल्या, तर त्यांनी ह्यानं फोटो घेऊन बसला आमचा मोलू। छान असं सुंदर वातावरण प्रसन्न घरामध्ये तयार झाले आणि कसं सगळ्या गोष्टी चांगल्या केलं तर देवाधर्माचे पण घरामध्ये चांगलं वाटतंय, प्रसन्न वाटतंय। मग त्याच्यामुळं का बरेच दिवस झालं 2-3 देवाला गेलेला प्रसाद सगळं एकत्र ठेवलं होतं। माझी तब्येत बरी नव्हती, तब्येत बरी नसल्यामुळं मला काय करणं झालं नाही का आणि आता बी झालं तर तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असं, एवढा इतका उन्हाळा आहे हे आहे तरी पण काय नाही, मला मधीच ते अटॅक म्हणते काय ते झालं, त्याच्यामुळं मग मला काय करणं झालं नाही, सगळं महागच पडलं, मग केलं नाही। ते करून घेऊन हे बघा आता आमच्या तनिष्काचं बोरनाणं करायचं म्हणून मग बोरनाण्याचं पण केलं होतं। मग ते पण मला टाकायचं होतं व्हिडिओ, मी काय टाकले नव्हते का आणि बरेच दिवस झाले, मग तसाच व्हिडिओ होता ते पण टाकला नव्हता काय नाही। मग आता चला तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मित्रमैत्रिणीसोबत, म्हणून मग याचा आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी। बघा छान असं वातावरण घरामध्ये झाले। बोरनाण्याचं पण केलं मी, सामान आणलं, साहित्य आणलं होतं। मग आमचा मोठा मुलगा पण माझा त्याची सगळी तयारी करतोय, ते लावते, तोरण बिरण आणि काय पतंग बितंग सगळं जाऊन आणले केलं तिथून। मग तिथून मी आणेपर्यंत करेपर्यंत त्यांनी घरातली सगळी तयारी केले, त्याला काय लागते काय नाही हे सगळे कसं आपल्या जे बी खायचे पदार्थ आहेत म्हणा, बिस्किट चॉकलेट गोळ्या बोरं हे हलवा तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू हे सगळं जे काय असते ना, मग सगळं ते आणायचं करायचं करून सगळं करायचं। मग सगळं तयारी करून झाल्याच्या नंतर आमच्या आता तनिष्काला असं हे कपडे घालून तयार करताना का तनिष्का आमची बसत नाही काय नाही। मग ते कसं ते तर लहान आहे सोडा, त्या बसत पण नाही, आणि ते कसं आहे तिच्या डोक्याला बांधलेलं ते मेन म्हणजे तेव्हा टोप राहतं ना, किरीट म्हणा किंवा मुकुट म्हणा, ते ह्याचं हलव्याचे दागिने बिगिने बी सगळं छान असं तिच्या गळ्यात घालून सजवले। गळ्यातलं कसं तरी झालं, बसली हातातलं गळ्यातलं, पण तिच्या डोक्याचंच राहत नाही, आवरता बेजारी चालली आहे। मग कसं सगळ्यांनी आवरतो, सगळ्यांनी बघतो, मी बघते, प्रतीक्षा बघती, म्हणाली, सगळेजण आम्ही बघतो, तरी पण ते काय हे होत नाही। मग दोरा जोडला तर कसं थोडासा दोरा कमी होता, दुसरा दोरा जोडून बांधलं आम्ही। मग कसं आहे ते दुसरा दोरा जोडून बांधलं तरी पण ते आता त्याला जर केस बिस असला ना उगाच बसते, आणि ती लहान असल्यामुळं तिचे केस कट केल्यामुळं मग ते सारखं त्या केसावरून घसरते आपलं ते बांधलेलं। बघा तो का ते हातानं काढते, आणि ते बासरी बिसरी जर म्हणा ते मोराच्या पंखाचं ह्या होता का ते सगळं ती तर कुठं काय करून टाकली की काय की तिनं फाडातोडी करून टाकली। मग ह्या कसं छान वातावरण होते, म्हणलं तरी काय ऐकत नाही ती कहाणी हो का। मग करायचं सगळं तर करावं म्हणून करायला गेलं। कसं मला बी काय माहीत नव्हतं का, आणि माझी मुलगी तिकडं राहत होती, आणि कसं मला ती करता येत नाही का, आणि ती उलटसुलट कसं काय झाले की काय की व्हिडिओ जोडण्यात आले, समजून घ्या तुम्ही, मला जोडता येत नाही करता येत नाही। आणि सगळ्याची तयारी झाली केली। आता आमचा मोलूला जाऊन तयार हो कर म्हणला, तरी ते मोलूला बी त्याची मम्मी कपडे दे म्हणलं, तर मोलू काय कपडेला भेटत नाही। ती मुलांना कसं ते मुली कसं तर करते ती बघते घेते, आणि मुलांचं काय असते मुलं घेत नाही ते काय नाही।
हे बघा आमच्या तनिष्काला अभ्यासाचा लई नाद आहे, लई शौक आहे. आता तर लहानपणी बरं का, मोठ्यापणी काय करते काय नाही ते काय देव जाणे. पण आता कसं आमची पोरं शाळेत जाते, तोलू मोलू त्यांचं बघून वही मागती, पाटी पेन्सिल हे जे बी काय त्यांच्यापाशी असते का ते सगळं मागायला बघती, मागती खेळती काय घेती काय पानं फाडती सगळं. मग कसं त्यांना तिला देतं रफ वया देते बरं का, झालेल्या जुन्या वया देते. मग त्याच्यामध्ये ती काय गिरवी ती पण फाडाफाडी पण करते पानं. मग सगळं झाल्याच्या नंतर मग आता ते नऊ घालावं म्हणून नऊ घालायला आले. त्याच्यानं ते काडबाळा तोंडातलं बघा तनिष्का पण माझ्याजवळच असते, नुसती कडकड कडकड करते. खाली कसं काम चालू आहे, मग लाईट फिटिंगला पण माणसं आल्या ती त्यांचं पण काम चालू आहे. मग त्याच्यामध्ये आता वायर ही आहे ती ते जाते पण मी घेऊन आले माझ्याजवळ. तर ते बसतच नाही काय नाही, कसं काय करायचं काय नाही, लई कडकडी आहे. कसं या थंड वातावरणात तिकडे इकडे जाऊ नको फिरू नको म्हटलं तर ते ऐकत नाही का. आणि तनिष्काच्या बोरनाण्याला आमच्या मोरूला घालायचे होते नवीन कपडे, पण त्याची मम्मीनं काय नवीन कपडे दिली नाही का. आणि जे आहे ते कपडे घाल म्हणून वारले. मग नको होय नको म्हणत तसंच ते आलं लेकरू. चला असो काय होत नसते, आता घरच्या घरचं काय बाहेर फिर जायचं नाही काय नाही. चला तर चला म्हटलं मग आलो. अजून मग हे बघा असं प्रतीक्षा आरती घेऊन आल्या, आरती ओवाळती आहे. कसं ते आरती पण करणं गरजेचं आहे. आरती करते का नाही माहीत नाही, परंतु आम्ही आरती ओवाळायला आरती आणले, आरती करून प्रतीक्षा पण आरती ओवाळते आहे. आता ते प्रतीक्षा झाल्यावर म्हणाली मी असं हे आमची आता परी पण बसल्या हो का इकडं, त्या परीला पण असं आम्ही 4 जणी होता म्हणून ओवाळायचं करायचं, तिला नऊ घालायचं. कसं ते आधी पण होतं ना, असलं काहीच नव्हतं आम्हाला, त्याच्यामुळं काय अनुभव नाही, माहिती नाही काय नाही. मग आता निघाले सगळं निघालं म्हणून त्यांची मम्मी लोकाला शोक आहे, मम्मी लोक करतायत मदत. चला तरी करतात तर त्यांची आपण मदत करायचं त्यांना. आपल्याला काही येत नाही तर येत नाही का, पण मदत तरी करायचं. हे बघा आता ती हे बघा ती आमची प्रतीक्षा ती नऊ घालते तर ही बघा ही बरं बघती तिकडे इकडं बघती आणि खाली पडलेलं येचून खायचं बघती सगळं. तरी येचून खायचं घ्यायचं. आमची आता पोरं पण हाय कशी हसते बघा, कशी ना गंमत करती. हां खेळ माय खेळ तसंच खेळावं खावं बाळा, मस्ती करू नये रडू नये. मम्मी सोडून माझ्याजवळ आता 5-6 महिने झालं मी घेऊन आले तर माझ्याकडंच आहे, काय रडत नाही काय नाही. माझी पक्की सवय झाली आहे. मम्मीचा फोन आल्यानंतर मम्मीला काय तेवढं जास्त बोलत नाही काय नाही. आणि हे बघा असं या पद्धतीनं असं नऊ घालायचं. नऊ घातलं ना मग लेकराला तर चांगलं असतं, आयुष्य वाढतं म्हणतात. आणि लेकराचं कसं छान तर छान वाटतंयच, पण आपल्याला पण हौस आहे, उल्हास आहे त्याचं. काय ती हे असं काय प्रथा नाही रीतरिवाज असं काय माहिती तसं काय नाही. आपापले हौस मौस आहे ते आपले हौस मौस आपण करणार, आपल्या लेकराची कोण करते म्हणून. मग तसं मी आता करावं म्हणून हे बोरनाणं पण करून घेऊलेले. हे बघा आमची तनिष्का बसतच नाही, तर तनिष्काची चवमेव तिकडे इकडं चालूच राहते कंटिन्यू. मग तनिष्काला मी धरते तसे एक हातानं धरले, एक हातानं धरून घेऊन बसले. आता आमच्या परीला पण नऊ घाला म्हणते, आमची परी पण नऊ घालतीये. हे बघा परी गेली नऊ घालून ओ राजा. हां बरं तो बघ दिदी बघ बघ दिदी बघ 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 कशी नऊ घालती दिदी परू दिदी. मम्मा पण आहे, आवा पण आहे. अरेचे बायला चष्मा राहते माया, चष्मा काढून शोनपरी कसं बघा. म्हणजे पोरगीनं आम्हाला चष्माच घालू देत नाही. माझा चष्मा घातलं की काढती, मला काय असं डोक्यावर पदर घेऊ देत नाही, चष्मा घालू देत नाही, काय करू देत नाही. असं बघा हे आमचे तोलू मोलू गोलू सगळे आहेत. परी आहे, तिची मोठी मामी मोठा मामा मुंबईला राहत होते, त्यांनी पण आले ते आता इथंच आले. ते आता सगळे मिळून इथंच करूला, इथंच करून मग तिचं सगळं तयारीच बोरनाण्याची करून आम्ही इथंच करता. मग हे झालं का आमच्याकडंच आमचं बाळ राहतंय, शिवणपरी आमच्याजवळच राहती. त्याच्यामुळं मग काय टेन्शन नाही का नाही. बघा तेव्हा मला खा म्हणती, खाऊ घालती, कशी करती. हुशार आहे, लय हुशार आहे, लय कळतंय. एवढीच आपण लय शहाणी आहे, लय हुशार आहे, पण त्याला बोलता येत नाही. ते दादा ते कसं खाते बघ, घेऊन कसे खावलेले ते दादा खा
ते काय असले लहान लेकरं असतात ना, लहान लेकराची हौस असते खाली पडलेली घ्यायचं खायचं. त्याच्यामुळं मग ते त्यांना दिलं खायला घ्यायला. खावं म्हणलं, लहान लेकरं येचून खात्यात. आमची तनिष्का पण खाती सगळं. ती चॉकलेटच घेतात, बिस्किटला कोण बघा ना काय नाही, चॉकलेटच घेतात. मग आता लई होते म्हणून मी पण थोडंसं वेचून बाजूला काढून घेऊन आणि सगळेजण तेव्हा आमची तनिष्का तरी त्याच्यात तर राहत्या, ते तर काय वादच नाही. मग मीच थोडंसं येचून बाजूला ठेवून. का बांधले मी तुझ्या डोक्याला? काय रे शोन? बापरे, निघाले की माय गळ्यातच आहे. सोन्याचं माझ्या निघाले, मिठीचं पिल्ल्याचं निघाले की रे. हो ग. हां, हे बघा असं ह्या पद्धतीनं हे केलं मी. बोर नाणं करून घेतलं आमच्या तनिष्काचं बोर नाणं. हे कसं वाटलं का नाही मला कमेंट करून सांगा. लाईक करत जावा, शेअर करत जावा. नवीन असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा. आणि आता सगळं पसारा तिकडलं अस्ताव्यस्त झाले. पसारा काढायचं घालायचं ठेवायचं चालणे. आणि ते लाईट फिटिंगला आल्यामुळं माणसं सगळं पसारा बाहेर आहे. मग ते थोडं काढायचं ठेवायचं. लाईट फिटिंगचं चालू आहे. मग एकदा आता वरचं कसं रुमा बांधले होते त्याच्यामुळं लाईट फिटिंग केली नव्हतीच आम्ही. मग यांचा आणलेला पसारा तसाच मध्ये ठेवला होता. मग आता ते पसारा काढायचं ठेवायचं. परत यांची लाईट फिटिंगचं जांगजोड चालल्या, जोडाजोडी. आता तेवढं सगळं मध्ये ते लाईट फिटिंग करताना धुरळा घाण पडतंय सगळं. ते ड्रिल मशीन होल बिल पाडताना करताना म्हणून का नाही मग ते सगळं सामान बाहेर काढलं होतं, कोट्या बिट्या आपल्या धान्याच्या. मग ते थोडं करून हे झाल्याच्या नंतर एकेका खोलीतलं झाले. मग ते साफ करून ते मध्ये ठेवलेले आहेत. ते मध्ये ठेवून झालं ना मग हे करायचं काय कसं. मग मोठ्या यूट्यूबरला तुम्ही भरभरून प्रेम देता, लाईक करता, कमेंट करता, शेअर करता त्यांच्यासोबत. मग गरिबाला बी कसं सपोर्ट करत जावा. बारक्या छोट्या यूट्यूबरला बी त्यांना बी जरा सपोर्ट केलं तर तुमची पण मदत होते आहे. चांगलं सपोर्ट होतं आहे, छान वाटते आम्हाला पण. चला गड्या केल्या आपल्या मित्रमैत्रिणींनी, ताईनी, बहिणींनी केलं म्हणून आपल्याला छान वाटतं, सपोर्ट भेटते. त्यांच्या ती लाईट फिटिंगच्या लोकाला आलेला वेळ झाली म्हणून ते जेवण्यासाठी स्वयंपाक पण करू राहिल्या तर त्यांनी. मग जेवण करूनच त्यांनी आणि परत राहिलेलं काम करते म्हणून अगोदर जेवण घ्या, उशीर झाला म्हणून जेवण करायला लावलं. आणि ह्याचं पण काम होतं, फ्रीजचं पण काम करून घेतलं लगेच. फ्रीज पण बिघडली होती, आता 5-7 महिने फ्रीज पण बंद होती. सगळं काम ना असं एकत्र केल्यामुळं मग जास्तीचंच काम झालं. थोडंसं वेळ झाले. मग बघू शकता तुम्ही माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला का आणि मला कमेंट करून सांगा, लाईक करा. तर इथंच व्हिडिओ संपते. धन्यवाद. हे बघा.